हे आंदोलन जे आहे एआयएसडीच्या म्हणजे आमचे ऑल इंडियाचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण भारतभर 12.5 लाख केमिस्ट यामध्ये सहभागी झालेले आहेत. आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत जे गेले 2018 पासून आम्ही करतोय की भारतामध्ये जी बेकायदेशीर विक्री ऑनलाईनवर औषधांची चालू आहे, कायद्यामध्ये कुठलीही तरतूद नसताना ऑनलाईन विक्री करण्याची तरतूद नाही आहे, तरी देखील ही ऑनलाईन विक्री जी ऑनलाईन पोर्टल मार्फत जी केली जाते आणि ज्यामुळे लोकांपर्यंत चुकीची औषधं पोचणं किंवा नशेचे ड्रग्स किंवा हे सहजपणे आपल्या तरुणांपर्यंत जाणं, गर्भपाताची औषध जी आहेत ती सहजपणे उपलब्ध होणं, याचे जे दुष्परिणाम आहेत ते आता समाजाला भोगायला लागणार आहेत. त्या विरोधात आमची मागणी आहे की ही बेकायदेशीर विक्री जी आहे, जी कोर्टाने स्टे आणलेला आहे याच्यावर की ऑनलाईन भारतामध्ये चालू नये यासाठी स्टे पण दिलेला आहे, तरी देखील कुठल्याही यावर कारवाई सरकारने केलेली नाही. ती प्रथमतः बंद व्हावी, जेणेकरून आमच्या सर्व रुग्णांचे किंवा 140 कोटी जनतेच्या आरोग्यास जो धोका निर्माण झालेला आहे तो धोका सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे. किती सिंधुदुर्ग जिल्ह्यातून केमिस्ट या आंदोलनात सहभागी झालेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून माझे सर्व केमिस्ट बांधव इथे बांधव आणि भगिनी मिळून 650 केमिस्ट इथे आमच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. काय तुमचा नेमका रोष कोणावर आहे? सत्ताधारी सरकारवर रोष आहे की काय? तुम्ही त्यासाठी लक्ष वेधलं होतं का सरकारच्या या संदर्भात? या संदर्भात 2018 पासून आमची जी शिखर संघटना आहे ऑल इंडिया केमिस्ट ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशन यांनी कोर्टामध्ये देखील याच्या अगेन्स्ट पिटिशन दाखल केलेली आहेत. त्याच्या बाजूने आमच्या बाजूने निर्णय येऊन देखील यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. याच्यावर पहिला आमचा हे आहे की बेकायदेशीर जी ऑनलाईन पोर्टलची विक्री चालू आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे, ती पूर्णपणे आधी तुम्ही बंद केली पाहिजे. आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे त्याच्याबरोबर प्रिडेटरी जे आपण म्हणतो प्राइसिंग म्हणजे भांडवलदार जे कॉर्पोरेट क्षेत्र भारतामध्ये आता कॉर्पोरेट लोक आलेली आहेत आणि निव्वळ स्पर्धा संपवण्यासाठी अव्यावसायिक स्पर्धा त्यांनी निर्माण केलेली आहे. 15 ते 20% डिस्काउंट देऊन आपला फंडिंग त्यांचा जो फंड आहे त्यांच्याकडे लाखो करोड रुपयांचा तो जाळून हे जे आमचे सामान्य केमिस्ट आहेत त्यांना मारून टाकण्याची निव्वळ स्पर्धा आहे. ही समाजाची सेवा करण्याची स्पर्धा नाही आहे, हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे. ही लोक जनतेपर्यंत किंवा आमच्या सरकारपर्यंत आमची पोचावी याच्यासाठी आमचं आंदोलन प्रामुख्याने सर्व भारतभर आहे. देशव्यापी संप होतोय, 12.5 लाखाच्या वरती लोक उतरले आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्गातही 650 लोक याच्यामध्ये झाले. जर समजा तुम्हाला शासनाने याच्यामध्ये काहीच जर न्याय दिला नाही तर तुमची पुढची भूमिका केमिस्ट म्हणून काय असणार आहे? मी सगळ्या माझ्या केमिस्ट बांधवांना इथे धन्यवाद देईन, त्यांचं अभिनंदन करेन की आजच्या या देशव्यापी बंदमध्ये त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हे आमचं आंदोलन यशस्वी केलेलं आहे. आमचे ऑल इंडियाचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेलंच आहे की आजचा देशव्यापी बंद आहे, लाक्षणिक बंद, त्यानंतर सरकारला जाग जर आली नाही, त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सर्व भारतातले सर्व केमिस्ट बेमुदत संपावर जाणार आहेत याची कल्पना त्यांनी सरकारला दिलेली आहे. मी सरकारला एवढीच विनंती करेन की आमच्या मागण्या गेले 7-8 वर्ष आम्ही सरकारपुढे सातत्याने मांडतोय, ज्या न्याय्य मागण्या आहेत. बेकायदेशीर ऑनलाईन पोर्टल तुम्ही भारतामध्ये चालू व्हायला देताय, चालायला देताय आणि जे न्याय्य मागण्या आम्ही करतोय त्याकडे दुर्लक्ष करताय. हे जर असंच चालत राहिलं तर आमची पुढची पावलं ही बेमुदत संपाच्या दृष्टीने नक्कीच पडतील, याकडे कुठलीच शंका नाही.